या इकडे केली भाऊ रूम, हे लावली गाडी अठी. आता आम्ही चाललो दर्शनाले. मम्मी इकडे, इधर से जाने का है. मंदिराच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आहे आपण. चला पैदल जाणार. खरं तर मंदिरात गर्दी असेल आणि दर्शन घेणं अर्जंट आहे, पण आम्हाला अर्जंट काय आहे, बोटिंग. इकडे बाजूलाच बोटिंग आहे, तर बोटिंग करणं आम्हाला अर्जंट आहे की नाही. यस चलो. मी तू करेल का बोटिंग? कुठं? कन्याकुमारी. बर. मम्मी म्हणते हात तलाव आम्ही ना समुद्रात करेल आहे. वा तशंदेरी आहे मम्मी. चला रे मग, एक नवीन दिवस, नवीन प्रवास आणि ॲज युजल एक नवीन ठिकाण. आपण येलाय महाकाल की धरती त्र्यंबकेश्वरले. दर्शन राहायला बाजूले आणि लेकरायचं म्हणणं आहे पहिले बोटिंग करा. तर आता पहिले बोटिंग करू आणि मग घेऊ दर्शन. आई पण आहे सोबत. चलो. तर हे बोटिंग कुठे आहे वा, तर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या एक्झॅक्ट मागे, म्हणजे छटाकभर अंतर बी नाही तटी आहे. आणि हा थोडासा तलाव आहे, गौतम तलाव नाव आहे या तलावाचं. आणि 50 रुपये पर हेड, एका माणसाचे 50 रुपये घेतले. आमचे विरा दिदी फुकट आहे. चालो. हे पायडलिंगची नवीन पद्धत. त्र्यंबकेश्वर मंदिर, उत्तर महाद्वार. हे इकडे या डिस्प्लेवर डायरेक्ट दिसते, हे टीव्हीत लाईव्ह. अरे यार तो लाईट प्रॉब्लेम करू राहिला. हां तुम्ही लाईव्ह दर्शन घ्या, कारण अंदर काही मोबाईल किंवा हे अलाउड नाही आहे. कॅमेरा आपल्याला चालू नाही करता येणार. झालं बा दर्शन. 2.5 घंटे लागले. खूप थकेलाय. आपण भेटू उद्या सकाळी. Day 2. गुड मॉर्निंग. झालं भाऊ मस्त दर्शन. आणि आता आम्हाला करायची आहे इथं पूजा.
तर पूजेसाठी पहिले कुंडात स्नान करणं गरजेचं आहे. भाऊ हे माय मागे आहे कुंडात अंग धुवायच्या पहिले हो केस दान करावं लागतात. चला चाला भाऊ मग मारली बा डुबकी आणि हे बा टकलंही केलं. आता आहे पूजा. हे ते पाणी घेतलं त्या याच्यातलं कुंडातलं पूजेसाठी. असं धोतर गितर घालावं लागते. बायले पांढरी साडी नेसा लागते है ना. चला आता पुढे पूजेला जाऊ. तटी शूटिंग अलाउड नाही पूजेच्या तटी. चला. Day 3. भाऊ आम्ही पूजेनिमित्त जवळजवळ 3 दिवस या त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर गावात होतो. आता या गावातल्या काही गोष्टी आवडले काही गोष्टी नाही आवडले. नंबर 1 ते म्हणजे आपली गाडी एंट्री जेव्हा घेते तेव्हा ग्रामपंचायतची नगर परिषदची 50 रुपयाची पावती हे फाडतात प्रत्येक गाडीची. त्या मानानं काही इथं भरपूर गाड्या येतात पण त्या मानानं काही इथं फॅसिलिटी अशी विशेष नाही आहे. मंदिराचं चप्पल स्टँड तिकडे पोलीस जाऊ देत नव्हते पहिल्या दिवशी. दुसरी गोष्ट मग दुसरीकडे गेलो तो म्हणे 10 रुपये पर जोड. आम्ही 5 जण 50 रुपये. मग फुलावाल्याकडे गेलो तर तिसरी गोष्ट अशी की तो फुलावाल्यानं फुलं दिले 100 रुपयात हे फुलं भेटतील म्हणे. तर मग त्याच्यात माझ्या बायकोने विचारलं काय काय तर बेल गिल आहे म्हणे 108. माझ्या बायकोने म्हटलं काय रे बा हे 108 नाही. मग हसायला लागला म्हणजे त्यातही फ्रॉड. 100 रुपये त्यानं घेतले. मग मंदिरात कसं की म्हणजे मी शेगावशी कम्पेअर करून राहिलो तर शेगावच्या मंदिरात जे काही वृद्ध आपल्यासोबत असतात त्याला शॉर्टकटचा मार्ग आहे. इथं काही तसा नव्हता. माझी आई होती तर आईला पहिला हॉल दुसरा हॉल तिसरा हॉल असं काय म्हणतात त्याला जवळजवळ 2.5 तास लागले दर्शन आले. मग VIP दर्शन बी आहे पण 200 रुपये द्या. ते तर मला तसंही पटत नाही. 200 रुपयात मग फटकन 20 मिनटात बघ तुमचं दर्शन होईल. म्हणजे ही गोष्ट नाही आवडली. दुसरी गोष्ट की कुठल्याही प्रकारचा मोबाईल कॅमेरा व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही असं म्हणत होते. आणि ते सिक्युरिटीवाले जे पोलीस होते तेच अंदर गाभाऱ्यात गर्भगृहात मस्त सेल्फी काढू राहिले ते. म्हणजे ही गोष्ट तर खूपच खटकली मला आहे की नाही. असे चांगले वाईट अनुभव आहेत. चांगला अनुभव असा आहे की ज्या महाराजांकडे आम्ही आलो मस्त पूजा केली जाईन मनोभावे पूजा करून घेतली आहे की नाही. दुसरी गोष्ट परिसर एकदम म्हणजे त्या मनानं निसर्गरम्य आहे बाहेरचा ते एक गोष्ट आवडली. आणि दुसरी गोष्ट जेवण म्हणजे शुद्ध सात्विक शाकाहारी जेवणाची खानावळ त्याचा आम्ही 3 दिवस मस्त आस्वाद घेतला. बाकी ओव्हरऑल व्हेरी गुड. चला भाऊ मग अपेक्षा आहे की हाही ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर काय करावं लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. चॅनलचं नाव लक्षात ठेवायचं वराडी विशाल. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये कारण ज्ञानेश्वर माऊलीन म्हटलेलाच आहे. काय म्हटलेलं आहे विरा? योगे विश्वाची माझे खरं. राम राम. राम राम.